पूर्वी गुडघेदुखी हा फक्त वाढत्या वयाचा त्रास मानला जायचा, पण आता 30-40शीतच अनेकांना बसल्या जागेवर उठताना गुडघ्यात कळ येते, जिना चढताना त्रास होतो आणि चालतानाही गुडघे साथ देत नाही. हा व्हिडिओ सेव्ह करा, कारण पुढच्या 2 मिनिटात मी तुम्हाला अशी एक विशिष्ट वनस्पती सांगणार आहे, जिचा योग्य पद्धतीने वापर केला तर गुडघेदुखीत मोठा फायदा मिळू शकतो. अनेक लोक या वनस्पतीचा वापर रोज करतात, मात्र चुकीच्या पद्धतीने वापरल्याने याचा 90% फायदा वाया जातो. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण गुडघेदुखी कधीच एका दिवसात वाढत नाही, ती रोज थोडी थोडी वाढत जाते आणि एक दिवस असा येतो की 2 पावलं चालण्यासाठीही दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो. पण ही वनस्पती या सर्व त्रासांना दूर करते. आणि मित्रांनो, गुडघ्याला मोठा फायदा देणारी ही बहुचर्चित वनस्पती म्हणजे निरगुंडी. आयुर्वेदामध्ये निरगुंडीच्या पानांचा 100% फायदा मिळवण्यासाठी एक प्राचीन पद्धत सांगितली आहे, ज्या पद्धतीने हजारो वर्ष शेकडो व्यक्तींच्या गुडघ्यांवर उपचार केले गेले. बऱ्याच जणांना निरगुंडीच्या पानांबद्दल माहिती असते, पण ती वापरण्याची योग्य पद्धत माहीत नसल्यामुळे अपेक्षित फायदा कधी मिळत नाही. अनेक जण निरगुंडीची पानं तोडतात आणि थेट गरम करून गुडघ्यांवर बांधतात आणि म्हणतात की काहीच फरक नाही पडला, पण इथेच अनेकांची चूक होती. निरगुंडीची पानं योग्य पद्धतीने तयार करून आणि योग्य पद्धतीने वापरूनच त्याचा फायदा होत असतो. पूर्वीच्या काळी आपल्या घरासमोर निरगुंडीचं झाड हमखास असायचं. ते फक्त सावलीसाठी नव्हतं. घरात कुणाचे गुडघे दुखले, सांधे दुखले किंवा अंग दुखलं की सगळ्यात आधी निरगुंडीची पानच तोडली जायची. पण त्या काळी निरगुंडीच्या पानांचा उपयोग कसा करायचा हे प्रत्येक घराला माहित होतं, मात्र दुर्दैवाने आज ही पद्धत कोणालाच माहिती नाही. आता आपण निरगुंडीची पानं योग्य पद्धतीने कशी वापरायची हे समजून घेऊ, पण त्याच्या आधी एका महत्त्वाच्या गोष्टींवर डिस्कशन करू. आज आपण मोबाईल बदलतो, गाडी सर्व्हिसिंगला देतो, घराची देखभाल करतो, मात्र शरीराची वेळेवर काळजी घेणं अनेक जण विसरतात. म्हणूनच आज परिस्थिती अशी आली आहे की गुडघेदुखी, कंबरदुखी आणि मणक्याचे त्रास हे फक्त वयस्कर लोकांपुरते राहिले नाहीयेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अनेक जण वर्षानुवर्ष या त्रासांना कमी करणारी फक्त औषधं घेतात आणि जेव्हा त्रास असह्य होतो तेव्हा थेट ऑपरेशनचा विचार करतात. म्हणूनच जीवन ऊर्जाने गुडघेदुखीवर विशिष्ट उपचार विकसित केले आहेत, ज्यांच्या मदतीने आजपर्यंत शेकडो व्यक्तींच्या गुडघ्यांना मोठा फायदा मिळाला आहे. त्यामुळे जर तुमच्या घरात किंवा ओळखीमध्ये कोणी जर गुडघेदुखीने हैराण झाला असेल तर त्याला एकदा जीवन ऊर्जाशी नक्कीच संपर्क करायला सांगा. आता आपण परत व्हिडिओकडे वळूयात आणि समजून घेऊयात ती आयुर्वेदिक पद्धत, ज्या पद्धतीने जर आपण निरगुंडीची पानं वापरली तर गुडघ्याला त्याचा हमखास फायदा मिळेल. आयुर्वेदानुसार निरगुंडीच्या पानात हळद, ओवा, चिंच, रुई, मोरिंगा, कडुनिंब आणि एरंडीची पानं टाकली तर त्याचा फायदा 100 नाही तर 300% वाढतो. आता हे कसं करायचं हे नीट समजून घ्या, कारण काम थोडं कष्टाचं आहे, पण या उपायाच्या फक्त 8 दिवस नियमित वापराने तुमच्या लक्षात येईल की सकाळी उठल्यावर जो गुडघा कडक असायचा तो आता लवचिक झालाय, आखडलेले सांधे मोकळे झालेत. स्टेप 1, निरगुंडी आणि एरंड्याची पानं बारीक करून घ्या. दुसरी स्टेप, आता पातेल्यात तिळाचं तेल गरम करायला ठेवा. स्टेप 3, आता त्याच्यामध्ये ओवा, हळद, निरगुंडी आणि एरंड्याची पानं टाकून 5 मिनिटं याला हलवा. चौथी स्टेप, जास्त फायद्यासाठी चिंच, रुई, मोरिंगा आणि कडुनिंबाची पानं पण याच्यात टाका. स्टेप 5, आता हा तयार झालेला मसाला कॉटनच्या कापडात बांधून त्याची पोटली बनवा. आणि स्टेप 6, तयार झाली आपली पत्रपिंड पोटली. आता प्रश्न येतो की ही पत्रपिंड पोटली नेमकी वापरायची कशी? ही पोटली गरम असतानाच दुखणाऱ्या भागावर फिरवायची. फिरवताना पोटलीवर दाब द्यायचा. हळूहळू पोटलीचा अर्क हाडांमध्ये जातो. पत्रपिंड पोटलीमुळे हाडांच्या एनर्जी लाईन ओपन होऊन कंबरदुखी, मानदुखी आणि पायदुखी कमी होते. मित्रांनो, ज्या व्यक्तींना हा त्रास होत असतो त्या व्यक्तींसाठी आजच्या व्हिडिओतला उपाय म्हणजे एक वरदान आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर गुडघे झिजले असतील किंवा गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलं असेल तर एकदा तरी जीवन ऊर्जा अस्थि चिकित्सालयात येऊन गुडघ्यांच्या त्रासांसाठी विशेष रूपाने बनलेल्या विशेष उपचारांची नक्की माहिती घ्या. साल 2009 पासून हाडांच्या वेदनेने त्रस्त हजारो रुग्णांवर या ट्रीटमेंटने विना ऑपरेशन यशस्वी उपचार झाले आहेत. स्क्रीनवर तुम्हाला बऱ्या झालेल्या अनेक पेशंटचे फोटो दिसत असतील. ऑपरेशन करण्याआधी जर हे उपचार तुम्ही पण केले तर हजारो व्यक्तींप्रमाणे तुम्हालाही या ट्रीटमेंटचा सर्वोत्तम फायदा मिळेल. मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके. धन्यवाद.